तुमच्या प्रचार कार्यालयाचं आता शुभारंभ झाला, काय सांगाल? सर्वप्रथम आमचे सर्व कार्यकर्त्यांना या आमच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ होते त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो. हे कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचं प्रचार कार्यालय म्हणून आज आम्ही इथं उद्घाटन झालेले आहे. आणि ही इलेक्शन ही सर्व पक्षीय आहे, म्हणजे असं कुठलं नाही की अपक्ष आहे. आम्ही सर्व पक्षीयांच्या पाठिंब्याने आणि सर्व जनतेच्या साथीने ही इलेक्शन लढवत आहोत. आणि ह्या मतदारसंघामध्ये चांगला प्रतिसाद हा सर्व जनते सामान्य नागरिकांचा ह्या आम्हाला सर्वांना मिळत आहे. आणि आजपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात या कार्यालयाच्या माध्यमातून होईल. आणि हे येत्या 7 तारखेला जे इलेक्शन आहे त्यासाठी सर्व कार्यकर्ते आमचे जोमाने कामाला लागलेत. आणि नक्कीच या मतदारसंघात इतिहास घडेल आणि एक नवी परिवर्तनाची दिशा या मतदारसंघात ठरवेल. काय ही आमची कुठल्याही व्यक्तीविरुद्ध लढाईच नाही आहे. ही जी दडपशाही, हुकुमशाही आणि मीपणा आहे त्याविरुद्ध लढाई आहे. आणि सर्व पद एकाच घरात ही जी संकल्पना जी चालू आहे नवीन, म्हणजे कुठलंही पद आलं, कुठली इलेक्शन लागली की आपल्याच घरात ते उमेदवारी मिळाली पाहिजे या दृष्टीने आज बघायला गेलं तर 6 पदं घरात आहेत. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही घरातच फक्त पदं ठेवणार आहात. त्याच्याविरुद्ध सर्वसामान्य जनतेचा रोष चांगल्या उगवून आला आणि सर्व जनता एक झाली. आणि त्यांनी अशी विनंती केली की तुम्ही इलेक्शन लढवली पाहिजे. इलेक्शन ही आमच्या हातात नाही पण जनतेच्या हातात आहे. आणि याचा प्रत्यय तुम्हाला नक्कीच वेळोवेळी आम्हाला येत आहे. तुम्हाला कसं काय पाठिंबा आहे? तुमचं काय? आम्ही समाजकारण करणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही राजकारणासाठी कधी समाजकारण केलं नाही आणि अन्याय तर माझ्यावर कधीच झाला नाही. हा मतदारसंघ जेव्हा आरक्षित ओपन झाला, म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाला, तेव्हा आमची भावना होती की सर्वसामान्य कार्यकर्ता कोणी असू दे, समजा आम्ही इच्छुक होतो पण सर्वसामान्य या मतदारसंघातला कोणी कार्यकर्ता उमेदवार म्हणून आम्हाला चालला असता. पण कसं आलं, एकच घरातले उमेदवार प्रत्येक वेळी लादले जातात या मतदारसंघात. आणि आपला जो मतदारसंघ आहे तो 80% ओपन समाजातला आहे, म्हणजे सर्व धर्म असतील ओपन समाजातले असल्यामुळे कुठल्याही आपल्याकडे 10 कार्यकर्ते इच्छुक होते तरी पण डावलून जर एखाद्या कॅटेगरीतल्या जर उमेदवाराला जर उमेदवारी दिली गेली तर हे कुठेतरी आपल्या सर्वसामान्य लोकांवर अन्याय आहे. आणि ह्याच्या विरुद्ध रोष म्हणून सर्व जनता एकवटली आणि त्यांनी म्हणलं की तुम्ही ही उमेदवारी भरा, आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत. आता तुम्ही उल्लेख केलात की सर्व पक्षीय, कुठेतरी नाराज झालेले ठाकरे सेनेचे त्यावेळीचे कार्यकर्ते आज तुमच्यासोबत आहेत का? नक्कीच आज जर बघायला गेलं ठाकरे सेनेचे आमचे असतील, समजा बाकीचे इतर पक्ष जे असतील, शिवसेना, आता तुम्ही म्हणत गेलात की शिंदे सेना, ते सुद्धा आपल्या बरं आहे. ठाकरे सेना बरं आपल्या आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे आणि सर्व म्हणजे आमचे म्हणजे इतर पक्षातले तुम्हाला येत्या काही दिवसात समजतील. आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यात काय घाबरून जाण्याची गरज नाही. ही निवडणूक आहे, ही जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे आणि सर्व पक्षीय आमच्या सोबत आहेत. बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये तुम्ही होईल का? नक्कीच सर्व पक्षीयांचा मला पाठिंबा आहे. आणि त्यांची सुद्धा सर्व कार्यकर्ते आमचे असतील या गावातील, आमच्या मतदारसंघातील, ते आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्यावर काम करत आहे. कुठले विकासाचे मुद्दे घेऊन जनता निरंतरी प्रक्रिया आहे. विकास हा होतच राहतो, पण दडपशाही, हुकुमशाही या विरुद्ध आम्ही ही निवडणूक लढत आहोत. म्हणजे एकाच घरात सगळी पदं. आणि जर एकच बघायला गेलं तर ग्रामपंचायतचे कर्मचारी यांचं पाणी भरण्यासाठी असतात, जिल्हा बँकचे कर्मचारी यांची गाडी चालवण्यासाठी असतात, म्हणजे ग्रामपंचायत हेड क्लार्क यांच्या कार्यालय ह्याच्यामध्ये पत्रक छापत असतो. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही ज्या संस्थेवर जाल, आता उद्या जिल्हा परिषद जिंकलं तर जिल्हा परिषद यांच्या झाडू मारायला ठेवतील घरी. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जर सर्वसामान्य ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील, जिल्हा बँकचे कर्मचारी असतील, इतर संस्थेचे कर्मचारी असतील, तुमच्या घरी घरगडी म्हणून वावर असतील, तर खरंच लोकांची कामं कधी करतील आणि ग्रामपंचायतीमध्ये कधी कामं करतील. आणि ह्याचा रोष सर्वसामान्य जनतेमध्ये आहे. जर ग्रामपंचायत जर तुम्हाला एक साधं दाखला घ्यावा लागला तर ह्यांच्या घरी जावं लागतं दाखला आणण्यासाठी. उद्या समजा तुम्हाला 50,000 जिल्हा बँकेचं कर्ज पाहिजे तर त्यांच्या घरी जाऊन त्यांचं लोटांगण घालावं लागतं. आणि आम्ही तुमच्या पक्षाचं काम करणार. म्हणजे तुम्ही जर एखादं 50,000चं लोन देता, ते काय तुम्ही तुमच्या बिनव्याजी देत नाही, त्याचा व्याज तुम्ही घेता, वसूल करता. त्याचा तुम्ही जर एखादा हप्ता ठरला तर तुम्ही त्याला पेनल्टी लावता. आणि जर 50,000 तुम्ही मॉर्गेज करून लोन देत असाल आणि त्याच्यासाठी तुम्ही जर एखाद्या कार्यकर्त्याला वेटीस धरत असाल तर मोठ्या प्रमाणात असंतोष ह्या आमच्या मतदारसंघामध्ये आहे. आणि कुठेतरी दडपशाही ही कुठेच आम्ही बघितली नाही. म्हणजे एवढी वर्ष आमचे वडील सुद्धा 35 वर्ष कोलगाव सोसायटीवर होते. मी सुद्धा गेले 20 वर्ष इतर बँकेमध्ये लोन घेतो. पण कुठल्याही वेळी कुठला सामान्य कार्यकर्ता एखादा मॉर्गेज करून देत असेल तर आम्ही ऐकलं नाही की बाबा तुझे कुठले संचालक नाही तर कुठे भेटलं पाहिजे. पण चुकीचा पायंडा या मतदारसंघात पडलाय आणि त्याविरुद्ध रोष मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये आहे. आज सुद्धा लोकांना फोन केला जातात, तुझ्याकडे 50,000 कर्ज आहे, उद्या माझ्या प्रचाराला फिरलं पाहिजे. लोक जबरदस्तीने प्रचाराला घेतले, नाही तर तुझ्या घरी उद्या गाडी पाठवतो. आणि आली 4 दिवसापैकी प्रत्येक घरी जे विरोधात आम्हाला मदत करत होते त्यांच्या घरी जिल्हा बँकची गाडी पाठवली गेली. आम्ही सुद्धा जिल्हा बँकेला आवाहन करतो की इलेक्शनच्या तोंडावर कृपया करून तुम्ही असली दडपशाही करू नका. जिल्हा बँकेच्या विरुद्ध रोष
जनतेमध्ये उफून येईल. आज त्यांची उणीव कुठेतरी जाणवते का या निवडणुकीत? नक्कीच जाणवते, पण त्यांचा आशीर्वाद ते काय म्हणायचे, मायकल कुठला अन्याय असेल तिथे निर्भीडपणे भिडायचं, कोणी आला चालेल, मरण गेलं आलं तरी चालेल, पण शरण जाता का म्हणे. त्या दृष्टीने आम्ही सुद्धा अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सदैव सज्ज आहोत आणि त्यांची उणीव आज भासते. पण त्यांनी जोडलेली जी माणसं आहेत, जी आज या मतदारसंघामध्ये आहेत, त्यांचं प्रेम जे पाठीशी आहे ते नक्कीच ती उणीव भरून काढत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचं जे कार्य होतं ते चालू ठेवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो. आणि त्यांचं जे एक हे होतं की सदैव सत्याच्या पाठीनं राहावं, कुठेही अन्याय सहन करू नये आणि सामान्य जनतेसाठी सदैव तू उभा राहा, तीच आम्ही आज त्यांची इच्छा पूर्ण करत आहोत. तुमच्या समोर भाजपचं मोठं आव्हान आहे, ते आव्हान कसं भेटणार? आम्ही सर्वसामान्य जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. म्हणजे तुम्ही जर बघायला गेलं तर आम्ही कधी एसीच्या गाड्यामध्ये फिरत नाही. एसी मध्ये फिरणाऱ्यांना त्रास असतो, सर्वसामान्य रस्त्यावर फिरणाऱ्या गल्लीतल्या कार्यकर्त्याला कुठलाही त्रास नाही. आमच्या इथं बघायला गेलं तर सगळे असे रस्त्यावर फिरणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे कुठलीही बलाढ्य शक्ती असेल, कुठलाही पक्ष असेल, त्याला आम्हाला कोणीच टक्कर देऊ शकत नाही. आणि याचा रिझल्ट तुम्ही 7 तारखेला त्याचं मतदान होईलच आणि 9 तारखेला आम्ही नक्कीच या मतदारसंघाचा विजयाचा गुलाल 3ही उमेदवार आम्ही उडतो.